तर घाटकोपरची दृश्य आपण बघू शकतोय। राम कदम यांच्या हस्ते दिव्यांगांतर्फे जी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांचा सन्मान केला जातोय। दिव्यांग बंधूंकडून सुद्धा गोविंदा पथक स्थापन करण्यात आल्याचं दिसतंय आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न झाला होता। त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान राम कदम करताना दिसून येत आहे। त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतो। मुंबईच्या घाटकोपर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी राम कदम यांच्यातर्फे आयोजित केलेली दहीहंडी उत्सव आपण बघू शकतोय। याचा आनंद सर्वजण लुटताना दिसत आहेत आणि यामध्येच काही दिव्यांग बंधूही इथे आलेले होते, त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। तर मोठ्या संख्येने मुंबईकर जमा झालेले आहेत। फक्त मुंबईमधूनच नाही तर राज्यभरातून लोक या ठिकाणी आले असावे असं वाटतंय, कारण गर्दी प्रचंड आहे। मोठ्या संख्येने हे सर्वजण दहीहंडीचा हा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर गोविंदा पथकही मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत, सलामी लावताना दिसत आहेत, पण अजून तरी कोणालाही दहीहंडी फोडण्यामध्ये यश आलेलं दिसत नाहीये। आणि जे बक्षीस या ठिकाणी राम कदम यांच्या मार्फत ठेवण्यात आलं आहे दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी, ते अजून एकाही पथकाने पटकावलेलं दिसत नाहीये। त्यामुळे कोणतं पथक राम कदम यांच्यातर्फे आयोजित हे बक्षीस जिंकणार, पटकावणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत। उपस्थित सर्वजण त्या दहीहंडीकडे बघताना दिसत आहेत। कोणतं पथक येईल आणि यशस्वीपणे प्रयत्न करून दहीहंडी फोडून बक्षीस घेऊन जाईल याकडेच आता सगळ्यांच्या नजरा आहेत। तर दुसरीकडे स्टेजवरची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी काही चिमुकले येत आहेत, काही सेलिब्रिटींची हजेरी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने इथं जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तेही आयोजित केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कला सादर केली जाते, चिमुकले आपली कला सादर करणार असं दिसतंय। दरम्यान काही सेलिब्रिटीज इथे आलेले होते, त्यांनीही आपली कला सादर केलेली होती आणि आताची थेट दृश्य आपण घाटकोपर मधून बघू शकतोय। राम कदम यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी मधला हा उत्साह आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर जमलेले आहेत। फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यातून सुद्धा या ठिकाणी लोक आले असावेत असा अंदाज आपण वर्तवू शकतो, कारण गर्दी खूप मोठी आहे। घाटकोपर मधली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी सन्मान केला जातोय चिमुकल्यांचा। चिमुकले इथं आलेले आहेत, त्यांच्यातर्फे कला सादर केली जाते। त्याचबरोबर दहीहंडी फोडण्याचा प्रयत्नही पथकांकडून केला जातोय आणि अशाच काही चिमुकल्यांचा सत्कार, लहान मुलांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय, त्यांचा सन्मान केला जातोय, त्यांना गिफ्ट दिलं जाते। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। उत्सुकताही वाढताना दिसून येते, कारण दहीहंडी कोणतं पथक फोडणार याविषयी उत्सुकता आहे। आज संपूर्ण मुंबई शहरासह राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आहे। देशातली सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी जिची ओळख आहे ती म्हणजे घाटकोपर मधली राम कदम यांची दहीहंडी। सध्या या ठिकाणी तयारी सुरू आहे। कशी तयारी आहे, इथले पदाधिकारी आहेत भाजपचे काही, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं पाहायला गेलं तर मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की देशातली सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते। मोठा उत्साह असतो, सध्या तयारी सुरू आहे। कसं नियोजन केलेलं आहे यंदा? बघा, आपलं यंदा या वर्षीमध्ये दरवर्षाप्रमाणे आमचं नियोजन असं असतं आमदार राम कदम साहेबांचं की प्राथमिक सकाळी ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राम कदम यांच्यातर्फे आयोजित या दहीहंडीमध्ये काही संत महंत सुद्धा हजेरी लावताना दिसत आहेत। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। राम कदम या ठिकाणी उभे आहे, सकाळपासून सगळ्यांचा सत्कार, सन्मान करताना, स्वागत करताना ते दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।